हे हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ग्रो विथ नम्रता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही रूम डेकोर करणार आहे मी आणि ते तुमच्यासोबत शेअर करते। कारण मी व्हिडिओ बनवते आणि त्याचं बॅकग्राऊंडला इतकं छान असं काही येत नाही आहे, त्यामुळे माझ्याकडे जे साहित्य आहे त्यातनं मी रूम डेकोर करणार आहे आणि तेच तुम्हाला दाखवते। चला तर मग चालू करूया। रूम डेकोर करायचे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तिथला जो काही पसारा आहे तो काढायचा होता। ज्या काही वस्तू तिथं आहेत आणि त्या नको आहेत मला तिथं, तर त्यासुद्धा दुसऱ्या रूममध्ये नेऊन ठेवायच्या होत्या। त्याचबरोबर क्लीन करायचं होतं सगळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या रूममधली कुठली तरी एक साईड मला पूर्ण अशी मोकळी करायची होती। त्यासाठी मी काय ठरवलं की जो ह्या साईडला जो कॉट आहे तो काय करायचा, इकडच्या साईडला ठेवायचा। म्हणजे कसं एक साईड पूर्ण अशी मला मोकळी मिळेल आणि व्यवस्थित आपल्याला म्हणजे शूटही करता येईल आणि एक असा कॉर्नरही तयार करता येईल, हा मी विचार केला। आणि इकडचा जो काही कॉट होता तो मी इकडच्या साईडला ठेवला। आता कॉट इकडच्या साईडला ठेवल्यानंतर त्याच्याखाली जो काही पसारा होता तो परत मला इकडच्या साईडला घ्यायचा होता। खूप वेळ लागत होता, पण मला हे आज करायचं होतं आणि त्याचबरोबर मला क्लासला सुद्धा जायचं होतं, तर ते माझी गडबड थोडीशी चालू होती। त्यानंतर परत सगळा खटकालचा जो काही पसारा होता तो परत मी ह्या साईडला क्लीन करून ठेवला। सगळं व्यवस्थित झाडून वगैरे काढलं आणि त्यानंतर मग आता ठरवलं की क्लीन तरी झालेलं आहे, आता मस्तपैकी सेटअप करायचा। आता भिंतीवरचं आता पूर्ण अशी रूम क्लीन झालेली होती, एक साईड छान मस्त मोकळं वाटत होतं। पण मी विचार केला की आता पूर्ण अशी मोकळी भिंत ठेवण्यापेक्षा आपल्याला ह्याला काहीतरी छान डेकोरेट करता येईल, म्हणून मी काय केलं, माझ्याकडे असं वॉलपेपर खास नव्हतं, मग हा एक पडदा होता, असं मस्त होता, तर मी तो लावायचा ठरवला। मग सेंटरला म्हणजे एका साईडला लावण्यापेक्षा सेंटरला लावूया असा विचार केला आणि ते दिसतही खूप छान होतं। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की ते किती छान दिसत होतं। पडदा लावल्यानंतर मग त्याला आता आणखी काय करता येईल आपल्याला, म्हणून मी एक चेअर ठेवली तिथं। मग चेअर ठेवल्यावर असं वाटायला लागलं की शेजारी असं मस्तपैकी प्लांट असायला पाहिजे। मग मी काय केलं, माझ्याकडे जे स्नेक प्लांट आहे, इनडोअर प्लांटच आहे हे, मग ते आणून तिथं ठेवलं। त्यानंतर तर लुकच बदलला, बघू शकताय तुम्ही किती छान वाटायला लागलेलं आहे। मग त्यानंतर बघितलं मी कसा लुक येतोय त्याचा, तर खूप छान वाटत होतं। पण खुर्ची थोडीशी खराब वाटत होती कारण त्यावर रंग वगैरे पडलेलं होतं। मग काय विचार केला की माझ्याकडे शिल्लक एक वॉलपेपर होता, पण तो खूप जास्त नव्हता, त्यामुळे मी भिंतीवर तो काही लावला नव्हता। मग विचार केला तो कट करून आपण खुर्चीवर लावूया, म्हणजे थोडंसं तरी चेंज येईल आणि खुर्ची थोडीशी छान दिसेल, असा विचार करून मी ते खुर्चीवर चिटकवलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता की किती छान दिसायला लागलेलं आहे। आता खरंच मला सुद्धा खूप छान वाटत आहे, कारण की मस्त मागचा तुम्ही लुक बघू शकता, बॅकग्राऊंड पूर्ण म्हणजे पूर्ण बदललं आणि आता खूप छान वाटत, खूप छान असा सेटअप झालेला आहे। म्हणजे तुम्हालाही पाहायला खूप छान वाटेल। बघू शकता हे जे माझ्याकडे एक छान असा मस्त पडदा होता तो मी लावलेला आहे। हे स्नेक प्लांट आहे, तिथं तो मिरर आहे आणि इथं मी। तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवा।